पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले काय बोलू जा दत्ताभाऊ डोकं शांत एकदम रिलॅक्स आयता बोला याचा तुम्हालाच त्रास होणार आहे आणि बोलावं तर लागणारच हो का नाही आपण जरा बाजूला जाऊन बोलूया घरामध्ये लग्नाची गडबड चालू आहे त्यात व्यत्यय नको चला दत्ताभाऊ या गावातलं सगळं तुम्हीच बघत होतात तुम्हीच सगळं केलंय याचा अर्थ असा नाही की तुम्ही खून केलाय मी फक्त विचारतोय होय मीच सांभाळलंय सगळं कौतुक करायला पाहिजे तुमचं एवढं सगळं सांभाळणं कठीण असतं त्यासाठी सगळी माहिती असावी लागते कशाचं काय बोलतो असं मला काय कळत नाही सांगतो ना सांगतो अहो मी त्याचसाठी आहे तळघरात सापडलेल्या हाडांचे लॅब रिपोर्ट्स आलेत काही हाडं 10 वर्षांपूर्वीची आहेत आणि काही तर आत्ताची 3 वर्षांपूर्वीची गंभीर आहे का नाही सगळं दत्ताभाऊ 3 वर्षांपूर्वीची हाडं आहेत म्हणजे अण्णा हयात असताना तुम्हीच सगळे व्यवहार अण्णांसोबत बघत होता ना नाही अण्णा असताना मी खैसले व्यवहार नाही बघायचे अण्णा म्हणतील ताच करायचं पण आजूबाजूला आपल्या काय घडतंय याची माहिती असेलच की काय विचारूच हा तुमका सांगाड्यांबद्दल तुम्हाला काय माहिती आहे अहो या तळघराचा हल्ली माका कळला अण्णा गेल्यावर मग माका कसं काय ठाऊक असणार त्या सगळ्या अण्णांका माहित पण आता अण्णा हयात नाही नानांका माहित असत पण ते तर शुद्धीत नसतं बरं मला सांगा अण्णांचे कोणासोबत वाद वगैरे होते काय म्हणू जा तुमका ह्या सगळ्या मूर्ती अण्णांनी पाडल्यानी दत्ताभाऊ रिलॅक्स रिलॅक्स मी काय सांगितलंय तुम्हाला डोकं शांत मी तुम्हाला प्रश्न विचारतोय मला त्याचं उत्तर हवंय मला जे सांगायचंय ते तपास पूर्ण झाल्यावर मी सांग आता मी जे विचारतोय त्याची उत्तरं द्या अण्णांचे कुणासोबत वाद होते का आमचे चुलते आहेत गावात पण त्यांच्याशी आम्ही काही संबंध ठेवलेला नाही कारण नाही पडत त्यांच्याशी आमचा पण त्याचा काय संबंध हा तुमका काय वाटतं हे सगळं अण्णांनी केल्यानी जे काही आहे ते समोर येईलच माझं काम एवढंच आहे की हाडांचे सांगाडे कोणाचे आहेत त्याचा शोध घेणं आणि तेही कळेलच तुम्ही इथेच असता म्हणून तुम्हाला विचारलं आणि तुम्हाला या बाबतीत काही माहिती असेल तर तुम्ही लवकरात लवकर सांगा शक्य तितक्या लवकर माझ्याकडे फार वेळ नाहीये सरिता अगं तू काय चाललंस आता आहे ते विश्वासराव ह्यांका घेऊन बाहेर गेले होत बघूक नको काय अगं त्याला फक्त दादाशीच बोलायचंय ह्यांच्याशीच काय बोलूचा हा घरात बाकीची पण माणसं आहात ना सरिता दरवेळेक ह्यांकाच पुढे करायचा
त्या तळघराच्या वेळेत पण ह्यांकाच घेऊन गेले. सारखी ह्यांचीच चौकशी होता. सरिता, असं काही नाहीये ग. तो त्याच्या कामाचा भाग आहे आणि चौकशी तर सगळ्यांची होतेच ना. पण बाहेर किती नेल्यानी जा काय बोलूचा तर हय बोलायचा ना. वहिनी, इथे लग्नाची बोलणी सुरू होती ना, म्हणून तो बाहेर घेऊन गेला. तू काळजी करू नको, आम्ही आहोत ना. सगळी जण हास, पण काय झाला तर हेच पुढे होतील. रघु काका, एकदा काय ता विश्वासरावक बघून घेवा. सरिता, तो इथून बाहेर जाताना आपणच त्याला इथे थांबवलं. मग हे असं बोलणं बरोबर नाही ना. आणि आपण घाबरायचं कशाला, आपण जर काही केलेलं नाही तर. हे बघ, तो चौकशी करेल, आपण फक्त त्याच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची, बस संपलं. घाबरायचं नाही. सरिता, अगो दत्ता इलो ना की सगळा काय तर समजताला. तू थांब, जाऊ नको. माधवा, कौसर आपण काय तर बोलून घेऊया. भाऊजींका पण जाऊचा होया ना. वहिनी, ह्या घरात काय चालला तर थांबव काय आधी. आणि काय पिढा असा ती बाहेर घाल होई. भाऊजी, आता तुम्हीच ठरवा काय करूच आता. बरा, तुम्ही लगीन केव्हा करून देऊचं ठरेल्यात? जेवढ्या लवकरात लवकर होईल ना तेवढं बघा. ह्या बघा, आम्ही काय लय मोठा लगीन करून देऊचं नाही. लेकीचा दुसरा लगीना लय थाटामाटात पण करतलो नाही. घरच्या घरीच घरच्या माणसांच्यातच लगीन लावून देतलो. वय छायाताईंची आणि अजयची देवळात पण लग्न करूची तयारी आहे. कोर्ट मॅरेज सुद्धा चालेल. दादा, हे बघ, एकतर नेनेंच्या खुनाचा असा तपास सुरू आहे, तर आपल्या छायाचं दुसरं लग्न आहे. मला असं वाटतं एकतर लग्न आपण देवळात लावून देऊ, नाही तर कोर्टात लावून देऊ. वय वय, जास्त काय करूक नको. या बघ, निलिमा पडीला. वहिनी, तुला काय वाटतं? हे बघ, एकतर आपण लग्न कोर्टात लावून देऊ, नाही तर देवळात लावून देऊ. जास्त लोकांना बोलवायची गरज नाही. अहो निलिमा, अभिराम काय विचारता तुका? निलिमा, अगं तू अजूनही टेन्शन मध्ये. सोड तो विचार, सोड बघू. माधवा, काय झाला? काही नाही गाई. त्या विश्वासरावनी मोबाईल मधले फोटो दाखवले आपल्या तिकडच्या घरातले. तिकडे घरफोडी झाली. कोणी केलं काय माहिती नाही, पण निलिमाने तेव्हापासून टेन्शन घेतलंय. त्याच विचारात आहे आणि अशीच शांत शांत असते. निलिमा, घाबरू नको गो. आम्ही असो ना सगळे. हा? आणि तुम्ही थंय नव्हतास तर बराच झाला ना. वाचलाच ना तुम्ही, आणि आपल्या सगळ्यांसाठी चांगलाच हा ना आता. हिला सगळा माझ्या लक्षात इला. रोज सगळे नडी असत. सांगलेलं नाही तुमका, ह्या साधा नाही वहिनी. प्लीज, तुम्ही आता ह्या सगळ्याचा भलताच अर्थ काढू नका. झाला, माझा पटाचाच नाही म्हणान मी ह्याच्यात पडणार नाही. रघु काका प्लीज, तुम्ही असं म्हणू नका. माधव, काय? जाऊ बाय, जी काय नड असात ती एकदाची बाहेर काढू दे, मग सगळा व्यवस्थित होईल. तुम्हाला जे योग्य वाटतंय ते तुम्ही करा. मला या सगळ्यात पडायचंच नाही. रघु भाऊजी, तुम्ही ह्याच्याकडे लक्ष देऊ नका. ह्या बघा, गारांना घालण्यासाठी जा काय करूचा हा ना, त्या सगळा करा. सगळा कार्य व्यवस्थित पार पडूक व्हाया.
तुम्ही सांगतात म्हणून मी या करतोय, नाही तर याच्यात मी पडलं नसतंय. नारळ आडा. सरिता जा आतनं नारळ घेऊन ये. रघु काका, सगळं व्यवस्थित होईल ना? तो काय ता बघी, तुमचा म्हणणं मी त्याच्यापर्यंत पोहोचतोय. मग हे बघ्या, तो असा आणि मी असं. रघु काका. अभिरामाकडे दे. अभिरामा, माझ्या बरोबर देवघरात चल. ये. पण तळघरातल्या सांगाड्यांचो आणि नेनेंच्या खुनाचा काय संबंध? कळेल, वेळ आल्यावर सगळं कळेल. नाथा, इलाय काय साहेबांनो, कुठे निघाला? शेतावर जाऊन येते. शेतावर जात आहे. जा जा, पण त्याआधी जरा माझ्या बरोबर याल. नाही नाही घाबरू नका. शेतावर जायला थोडा उशीर झाला तर दत्ताभाऊ काही बोलणार नाही. काय हो दत्ताभाऊ? हा चला. दत्ताभाऊ, तुम्ही जरा थांबा, मला जरा यांच्याशी बोलायचंय. चला. नाथा शेठ, काय चालू आहे? चल हा नेहमीचाच. नेहमीच ना, माझं पण नेहमीच चालू आहे. तपास, चौकशी. कंटाळा येत असेल ना तुम्हाला पण या सगळ्याचा, हो ना? मला पण खूप कंटाळा आलाय. म्हणून मी आता जे विचारेन त्याची पटापट उत्तरं द्यायची. तुम्ही मोकळे, मी पण मोकळा. काय झाला? आता तुम्ही इतकी वर्ष राहता या वाड्यामध्ये, तुम्हाला अण्णांबद्दल सगळंच माहिती असेल. कसा होता त्यांचा स्वभाव? चांगले होते. पण तुम्हाला त्यांच्यातलं खटकायचं काय? नाही, असं काय नाही. तुमची इमानदारी मला चांगली ठाऊक आहे. पण असं काहीतरी असेल ना ज्याचा त्यांना खूप राग येत असेल, मग ते रागाच्या भरात काहीतरी असं काहीतरी. काय राग यायचा? पण कोणी नाही म्हणलं ना त्यांना खूप राग यायचो. आणि मग ते रागाच्या भरात काय करायचे? असं किती विचारतास? तळघरामध्ये जे हाडांचे सांगाडे सापडलेत ना, ते 3 वर्षांपूर्वीचे आहेत. म्हणजे अण्णा हयात असताना. मी कोणाचं खून नाही केलं. नाही केलं खून कोणाचं मी. पण मी कुठं काय म्हणलं? असो नाथा भाऊ, तुम्हाला 2 दिवसाची मुदत देतो. तुम्हाला काही माहिती असेल तर मला लगेच सांगायचं. 2 दिवस. नाहीतर तुमच्याकडून कसं वदवून घ्यायचं मला चांगलं ठाऊक आहे. जा. ये अभिरामा, आता नारळ ठेवून गारणा घाली. सगळा व्यवस्थित दाखल. अभिरामा, नारळ ठेव. अभिरामा, हा बघ काय. उड्या मुंग्या कशा आल्या?
तो बघितला का नाही असत? या आई आई माधव दादा सरिता वहिनी आई काय झालं रे अभिरामा? आई हे बघ ना. हे बाय, हे मुंगडी कशी एवढे? वहिनी माधवा तुमका सांगलेलं मी ह्या साधा सुद्धा नाही असा आणि ह्या लांब लोटूक माका जमाचा नाही. अहो पण भाऊजी, माका जमाचा नाही. तुमचा तुम्ही निस्तराया. जाताय मी. अहो पण रघु काका तुम्हीच जर असं म्हणायला लागलात तर कसं होणार? अडव नको माका बघ्या. अडव नको. जाताय मी. जाताय मी. रघु काका, रघु काका, रघु काका थांबा ना. रघु काका, अहो रघु काका, रघु काका. काय झालं रघु काका? तरी दत्ता तुका मी सांगी होतय ह्या घरात काय चालला त्या बरोबर नाही. पण काय झाला? हे सबंध देवघर मुंगळ्यांनी भरला. काय? पण कशाने ह्या? हो संकेत हा ह्या घरात शुभ कार्य होता नाही. रघु काका, रघु काका काहीतरी करा. आता माका जमाचा नाही. तुमचा तुम्ही काय त्या बघून घेवा. रघु काका काहीतरी करा. रघु काका, रघु काका. मामा, अगं मी इथे एक बुक ठेवलं होतं माझं, बघितलंयस का? मामा, 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 अगं शांत काय? अगं बोल ना काहीतरी. मामा प्लीज. डॅड, डॅड, डॅड लवकर यावर. काय झालं? डॅड बघा ना, मामा मगासपासून काही बोलतच नाहीये. निलिमा काय झालं ग? डॅड, निलिमा अशी काय बसलीयस? हा माधव, माधव, आपण या सगळ्यातून बाहेर पडू शकणार नाही आहोत. वी ऑल आर नॉट सेफ. हे निलिमा, अगं काळजी करू नकोस. असं काही होणार नाहीये. हे बघ, आपण या सगळ्यातून सही सलामत बाहेर पडू आणि आपल्या घरी जाऊ. हं? अगं मी आहे ना. हं? आहे ना. दत्ता, अरे काय होता हा? या ती नड कधी दूर होतली? आहे, आपण तरी काय करायचं? रघु काका पण हात वर करतात. या लगीन नीट वाईट ना होईल. लग्न नीट होणं. विश्वासरावा, तुका काय माहित नाही रे. या घरात काय शुभ कार्य असला ना की लगेच काहीतरी नड येता. आता रघु भाऊजी देवाक नारळ ठेवूक गेले तर थय ही अशी मुंग्यांची रांग लागलेली. माका लय काळजी वाटत रे. माझ्या पोरीन लय भोगला. आता मध्ये काय येऊक नको तिच्या. काही मध्ये येणार नाही. मी आहे ना. हे लग्न होणार. सगळं व्यवस्थित होणार आणि काही विघ्न आलं तर मी ते दूर करेन. बघू कोण काय करतं ते.
2 दिवसात छायाताईंचं लग्न होणार.